महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, साहेब, आपल्या जिल्ह्यातील परवाच्या दिवशीच आमचे 2 शिवसैनिक वारलेत. आपला सहसंपर्क प्रमुख किशोर माहोरे आणि अतुल चव्हाण हे दोघं वारलेत. 2 मिनिट त्यांना श्रद्धांजली देऊन आपण सभेला सुरुवात करू. आणि रामदासजी कैतवास, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य. ओम शांती शांती. सन्मान्य अंबाजींना मी विनंती करतो की त्यांनी भाषणाला सुरुवात करावी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा स्वागत. आणि खरं तर अमरावतीकरांचं तर मनपूर्वक अभिनंदन मी मानेल की काल रात्री अमरावती शहरात ज्यावेळेसपासून प्रवेश झाला आणि गेस्ट हाऊसला गेलो 2 तास लागले. एवढं जोरदार स्वागत अमरावतीच्या जनतेनं केलं. आणि हे स्वागत उत्साहपूर्ण होतं, ताकदीचं होतं आणि येणाऱ्या काळात परिवर्तन करणारं हे स्वागत होतं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आता काही जणांचं पोटात राज्याच्या लोकांचं दुखायला लागलं, लोकल लोकांच्या दुखायला लागलं. काही जण सांगतात की उद्धव साहेब मताची भीक मागायला आलेले आहेत. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब भीक मागायला आलेले, मताची भीक मागायला आले. आणि यांना जसं मताचं दान लोक करतात, एवढे एवढे नोटाचे बंडल दिल्याशिवाय तुम्हाला तर कुत्र पण दारात उभा करत नाही, अशी तुमची स्थिती आहे. आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर या महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आहे. मग शिवसेना अशी भीक मागत नाही. शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या आधारावर या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काम आहे, कार्य आहे. मग शिवसेना अशा पद्धतीनं मतासाठी लाचारी करत नाही, बाप बदलत नाही. मागच्या इलेक्शनला वेगळा बाप आणि आता वेगळा बाप. मागची लोकसभा लढताना कोण बाप होता तुमचा आणि आता कोणता बाप आहे तुमचा? हायकोर्टाचा निकाल लागला म्हणून लगेच बाप बदलणारी अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेनेचा एकच बाप आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा मेळावा होत असताना या जिल्ह्याचे असेल, या भागाचे असेल, या विभागाचे असेल, अनेक जर विषय बघितले तर हे लोक या भागातील जनतेला मिसगाईड करतात. या भागातील जनतेचे विकासाचे प्रश्न याच्याकडे दुर्लक्ष करतात.
मागच्या वेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, हनुमान चालीसा पडायला मातोश्री समोर आले होते. कशी जेलची हवा दाखवली उद्धव साहेबांनी, चांगली लक्षात आहे ना. आणि म्हणून आज जर परिस्थिती बघितली, या जिल्ह्याची जर बघितली, तर नुसतं नाव राणा असून चालणार नाही. त्याला राणा प्रताप सारखा एक इमानदार, प्रामाणिक, निष्ठावान माणूस असावा लागतो. नुसतं नावाने माणूस राणा होत नाही. याला हल्दी घाटीतील राणा, ज्याने गवताच्या भाकरी आपल्या घोड्याल्याने स्वतः खाल्ल्या, पण तू गद्दारी केली नाही. अरे हे लोक तर पावलोपावले गद्दारी करतात, विकासाकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून जर विकासाचा जर विचार करायला गेला तर या अमरावतीमध्ये मागच्या 5 महिन्यामध्ये 104 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या साहेब. 104. गेल्या 5 महिन्यामध्ये 104 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मेळघाट नावाचा जो भाग आहे आपल्या अमरावतीमध्ये, मेळघाट म्हटलं की बालमृत्यू आठवतो. मागच्या 5 महिन्यात 110 बालकांचा मृत्यू या मेळघाटात झालेला आहे. 2022 मध्ये 294 बालमृत्यू झाले होते. मागच्या 5 महिन्यामध्ये 29 माता यांचं मृत्यूचं प्रमाण, 29 माता मुलगा जन्म देतानाच मृत्युमुखी पडलेला आहे. आपण एका हिशोबाने जर बघायला गेलं तर आजही हा जिल्हा विकासाच्या दिशेनं कोसो दूर दूर आहे. या जिल्ह्यामध्ये विकासाचे प्रयत्न झाले नाही असं नाही झाले. या जिल्ह्यामध्ये भारत डायनामिक लिमिटेडचा एक दारूगोळाचा कारखाना आला होता. प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती होत्या, त्यांच्या पुढाकाराने आला होता. 900 कोटी रुपये खर्च त्यावेळेस केला झाला. परंतु आज हा प्रकल्प गुजरातला वर्ग केलेला आहे. आपण बाकीच्या प्रकल्पाविषयी बोलतो, परंतु हा सुद्धा अमरावतीचा सुद्धा दारूगोळ्याचा प्रकल्प गुजरातला वर्ग केलेला आहे. आज या ठिकाणी फिनले नावाची कापड गिरणी होती. तत्कालीन शिवसेनेच्या खासदारांनी याच्यासाठी प्रयत्न केले होते, पण मागच्या 4 वर्षात इथल्या खासदारांनी याच्यासाठी कोणताही प्रयत्न केल्याचं आठवत नाही. फिनले नावाची कापड गिरणी या ठिकाणी होती. आणि म्हणून हा जर विचार करत असाल तर मला वाटतं रेल्वेच्यासाठी सुद्धा एक शकुंतला जो प्रोजेक्ट होता, शकुंतला रेल्वेचा 2100 कोटी रुपये मंजूर झाले होते. परंतु हे 2100 कोटी रुपये सुद्धा अमरावतीचे वापस गेलेले आहे. मी तुम्हाला का सांगतो, तुम्हाला हा जवाब, हा प्रश्न विचारावा लागेल. जे लोक राजकारण करतात ना, जातीपातीचं, धर्माचं राजकारण करतात, त्यांना विचारावं लागेल हे रेल्वेचे 2100 कोटी का गेले, फिनलेचा प्रकल्प बंद का झाला, दारूगोळा कारखाना गुजरातला का झाला, हा प्रश्न आपल्याला उचलावा लागेल, विचारावा लागेल. या ठिकाणी एअरपोर्ट आहे, पंचतारांकित वसाहत आहे, परंतु या इथल्या इंडस्ट्री सुद्धा डबघाईला गेलेली आहे. आणि म्हणून मी या सभेच्या माध्यमातून आपल्याला आणखी सांगू इच्छितो, बरेच जण लव जिहादचा मुद्दा मांडतात. 2022 साली सगळ्यात जास्त मुली बेपत्ता झालेल्या आहे या महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे. लक्षात ठेवा, टाळ्या वाजवायचा विषय नाही हा. जर आपण वेगवेगळ्या गोष्टींना आपलं सरकार आहे लव जिहादचा विरोध करतो, तर सगळ्यात जास्त मुली बेपत्ता या अमरावतीतून का झाल्या हा प्रश्न आपल्याला सत्ताधाऱ्यांना विचारावा लागेल. आणि म्हणून बांधवांनो, हे अशा पद्धतीने या महाराष्ट्रात काम चालू आहे. शेतकऱ्याचे सततच्या पावसाचे साठी या विदर्भातून 2500 कोटी रुपये मागितले होते. सरकारने सांगितलं होतं की एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आम्ही देऊ, पण तो दुपटीनं सोडा, जे आहे नियमानं ते सुद्धा अजूनही सरकारने सततच्या पावसाचा निधी या शेतकऱ्याला पोहोचवले नाही. विमा तर या शेतकऱ्याचा या सरकारने खाऊन टाकलेला आहे. कापूस घरात पडलेला आहे, सोयाबीन सडत पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये संत्र्याचं सुद्धा जर आपण नागपूर भाग पाहिला तर संत्र्याची सुद्धा आयात निर्यात शुल्क बांगलादेश सारख्या देशानं मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. म्हणून या स्थितीमध्ये या विदर्भातला शेतकरी आज अतिशय घायकुतीला आलेला आहे. हे सरकार काळ्या पायाचं सरकार वर्षभरापूर्वी आलं होतं. यांनी सांगितलं होतं की या महाराष्ट्रात एकही आत्महत्या होऊ देणार नाही. 1250 आत्महत्या मागच्या 1 वर्षात झालेल्या आहे. आणि म्हणून बांधवांनो, जे सरकार आले काळ्या पायाचं सरकार या महाराष्ट्रात आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व होतं. 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपण फक्त एका थंबवर केली होती, फक्त एका अंगठ्यावर केली होती.
प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने बजेटमध्ये. या सरकारने अजूनही प्रोत्साहन अनुदान 10% शेतकऱ्यांना पोहोचलेलं आहे. 90% शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान द्यायचं होतं, ते दिलेलं नाही. आणि म्हणून हे महाराष्ट्रातलं सरकार भ्रष्टाचाराचं आहे. 40% नव्हे तर 50% कमिशन घेणारच आहे. बदल्यामध्ये भ्रष्टाचार करणार आहे. टेंडरमध्ये भ्रष्टाचार करणार आहे सरकार आहे. शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे. शेतकऱ्याला द्यायला इथं पैसा नाही, परंतु मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला पहिल्याच कॅबिनेटमध्ये 6,000 कोटी रुपये मंजूर करणारं सरकार आहे. तुम्हाला आम्हाला अहमदाबादला जायचं काही कामच पडत नाही, परंतु ह्या सरकारने 6,000 कोटी त्यांना दिले, परंतु या शेतकऱ्याला खडकू सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून बांधवांनो, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात या महाराष्ट्रात आपल्याला परिवर्तन करायचं आहे. हे परिवर्तन होणार आहे. आणि हे परिवर्तन होत असताना अमरावती असेल, अकोला असेल, हे जिल्हे सुद्धा आघाडीवर राहिले पाहिजे. अशा प्रकारचा आपण सगळे मिळून संकल्प करूया. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अंबादासजींनी सांगितलं या जिल्ह्यातलं. यानंतर सन्माननीय शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत साहेबांना विनंती करतो. नाही, दणदणीत नाही आलं. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मा सौ मीनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आणि आज या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आशास्थान, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, धर्माभिमानी, एकमेव विश्वासक नेता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला निष्ठावंत म्हणालो कारण सध्या बाजार मांडलाय. बाजार अनैतिकतेचा आहे, बाजार व्यवहारांचा आहे, बाजार खोक्यांचा आहे, बाजार धोक्याचा सुद्धा आहे. त्या बाजारात सगळे वाहून गेले, पण आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असणारा निष्ठावंत शिवसैनिक तो त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. खूप आनंद होतो साहेब. अमरावती जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून आपण नेमणूक केली होती. अलीकडे माझ्याकडे थोडी पश्चिम विदर्भाची जबाबदारी दिली, पण मी अमरावतीमध्ये व्यक्तिशः कधीच समाधानी नव्हतो, आजही समाधानी नाहीये. पण एक आनंद मात्र व्यक्त करीन. काल पहिल्यांदा आदरणीय उद्धवजी जेव्हा अमरावतीकडे यायला लागले आणि ठीक ठिकाणी प्रचंड संख्येने शिवसैनिक महिला ओवाळत होत्या आणि स्वागत करत होत्या, तेव्हा मला असं ऊर भरून आला, साहेब विश्वास ठेवा, पुन्हा तुमची जुनी शिवसेना अमरावती दिसल्याशिवाय राहणार नाही. ती दिसणार. त्याचं कालचं तुमचं स्वागत हे द्योतक होतं. मला आनंद वाटला, पण त्या आनंदाचं उदाहरण परमानंदात व्हायला पाहिजे. आता एक आनंद होता, गेला. त्याने काय झालं, कुणीतरी राणा भीमदेवी थाटात बोलतं, हनुमान चालीसा स्वतःला येत नाही, ते हनुमानाबद्दल बोलतात. आश्चर्य मला वाटतं. त्या दोघांना सांगा म्हणा, बाबा रे तुम्हाला आता अमरावती जिल्हा विटलाय, वाट पाहतोय आम्ही निवडणुकीची, तुम्हा दोघांनाही घरी पाठवल्याशिवाय आमचा शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं माननीय अंबादासजी दानवे यांनी अनेक गंभीर विषय मांडले. मी जेव्हा केंद्रात काम केलं, खासदार आजही आहे, उभ्या देशामध्ये करोनाच्या काळामध्ये
सर्वेक्षण होत होती. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. तुम्ही सगळ्यांनी एक ध्यानात ठेवलं पाहिजे बरं का. सातत्यानं जाणूनपणे बोललं जातं की उद्धवजी ठाकरे बाहेर पडले होते का. दोन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक करोना, ते विश्वसंकट होतं, ते देशावरचं नव्हतं, राज्यावरचं नव्हतं. पण त्या करोनाच्या काळात आदरणीय उद्धवजींनी जे काम केलं त्याचं कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलं. त्याचं कौतुक न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वर्तमानपत्रांनी केलं. पण त्याचं कौतुक आमच्या भारतीय जनता पार्टीनं नाही केलं. जे विचारतायत की नाही की बाहेर पडले नाहीत आता बाहेर पडतायत, त्यांना विचारा करोनाच्या काळात देशाचे पंतप्रधान बाहेर पडले होते का रे. देशाचे पंतप्रधान बाहेर पडले होते का. ते योगी आदित्यनाथ बाहेर पडले होते का. ते गुजरातचे मुख्यमंत्री बाहेर पडले होते. अरे ती गंगा तर प्रेतानी वाहत होती उत्तर प्रदेशमध्ये. पण अशा वेळेला सर्वेक्षण झाली देशातील आणि त्या प्रत्येक सर्वेक्षणामध्ये देशातील 5 सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण नावं बदलत गेली. एक नाव मात्र कायम राहिलं. ते नाव होतं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. केला कधी विचार आपण. किती कनवाळू. म्हणजे मला आठवतं आजारात बाहेर पडलेत त्याच्यानंतर त्यांना जो त्या आजारी पडले तेव्हा जे काही प्रकार घडलेत ना ते या महाराष्ट्राला भूषणावर नाही. हे जे सरकार बसलंय ते महाराष्ट्राचं कलंक आहे. पण त्यानंतर मला वाटतं मागच्या दिवाळीमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडला. उद्धव साहेब दिवाळीच्या दिवशी बाहेर पडले. दिवाळीच्या आदल्या दिवशी बाहेर पडले. संभाजीनगरला गेलो आम्ही. शेतात जाऊन उभे राहिलो आम्ही. आदरणीय उद्धवजींनी शेतकऱ्यांना विचारलं, बाबा रे मी मुख्यमंत्री असताना पहिल्या फटक्यात तुम्हाला वचन दिलं होतं की तुमचं कर्ज मुक्त करीन. 2 लाखापर्यंत कर्ज मुक्त केलं आणि इतक्या शब्दाला जागणारं कोण आहे तर ते उद्धवजी ठाकरे साहेब. त्यांनी मुक्त केलं त्यांना दिवाळीत. आणि आमच्याकडे जेव्हा निसर्ग तौकते अशी वादळ आली तेव्हा देशाचे पंतप्रधान गुजरातवरनं मागे गेले, महाराष्ट्रात नाही आले. आजवर मदत केली नाही. आणि म्हणून आता जे काही बोललं जात आहे बाहेर, तुम्ही एक बघा सगळ्यांनी की रोज उठलं का ते भारतीय जनता पार्टीवाले एकच गाणे घालतात, उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे. इकडे नाही गेले तिकडे नाही गेले आता नाही बाहेर पडले. अरे भाऊ एवढी दखल का घेता रे भाऊ. आमच्या पक्षाचं नाव काढून घेतलं तुम्ही, आमच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं तुम्ही. ते विकाऊ इलेक्शन कमिशन आहे ना भिकार, ते खोकेवाल्यांसारखंच आहे, त्यांनी देऊन टाकलं त्यांना. पण ते दिल्यानंतर रोज तुम्हाला उद्धवजी ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं. कारण इतिहासामध्ये संताजी धनाजी जसे मोगलांना पाण्यात दिसायचे ना तसं भारतीय जनता पार्टीला उद्धवजी ठाकरे पाण्यात दिसत आहेत. आणि म्हणून त्याला माहिती आहे की शिवसेना जी काही गेली मिंदे विंदे विकाऊ खोकेवाले ती शिवसेना नाही. शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापलेली आहे. आणि ती शिवसेना पुढे कोण नेत आहे तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ती शिवसेना पुढे नेते. आणि उभा महाराष्ट्र त्यांच्या बरोबर आहे. ते सामर्थ्य ह्यांनी ओळखलंय. आणि म्हणून तुम्हा सर्वांना फार मोठं बोलणं नाही कारण उद्धवजी येत आहेत. फक्त तुमच्या वतीनं दोघांच्याही वतीनं अमरावती आणि अकोल्याच्या वतीनं शब्द देणार आहेत आम्ही. तुम्ही आज ठरवलं पाहिजे मनापासून. साहेब तुम्ही आज अमरावतीत आलात, तुम्हाला सांस्कृतिक भवनात सभा घेतली आपण. पावसाळा असल्यामुळे इथं आयोजित केलं मेळावा कार्यकर्त्यांचा. पुढे याल ना तेव्हा अमरावतीत काय आणि अकोल्यात काय तुमचं पाऊल जे पडेल ना तो इथला खासदार आमदार जिंकून घेण्यासाठी पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही थोडं जिभेवर आळा घातला पाहिजे. आता शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे इतकं सौजन्यशील विनयशील प्रेम देणारं नेतृत्व महाराष्ट्रात आहे का उभ्या देशात आहे का बघा. शब्दाला जागणारं नेतृत्व आहे का बघा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो कशासाठी आटापिटा माणूस तुझं हाव, कशासाठी आटापिटा माणूस तुझं नाव, विदभर तुझं पोट खोकेवाल्यानं तुमची केवढी रे हाव. ही हाव तुम्हाला उद्या आज महाराष्ट्रात जे चाललंय ना रस्त्यात माणसं भेटतात, जातीची धर्माची पंथाची भेटतात. पण उद्धवजींच्या बद्दल भेटल्याबरोबर एक पहिलं वाक्य होतं सावंत साहब हमारी तरफ से कहो उद्धव साहब को कि हम आपके साथ है.
आज तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे तुम्ही निश्चितच साथ आहात, पण ती साथ वेगळी पाहिजे मला आता. ही निव्वळ घोळक्याची साथ नकोय, गर्दीची साथ नकोय. ही साथ हवी आहे उद्याच्या विजयाची साथ हवी आहे, उद्याच्या भगव्याची साथ हवी आहे, उद्याच्या विधानसभेच्या वर भगवा फडकवण्याची साथ हवी आहे. ती साथ तुम्ही देणार की नाही? बस साहेब घेऊन जा आमच्याकडनं कलश. आता आम्ही तुम्हाला खासदार देऊ. ते राणात भीमतेवी नाचतात ना, त्या नाचणाऱ्यांना नाचू द्या. आम्ही विठ्ठलासारखे कदाचित काळे असू बरं का. हम काले तो क्या हुआ, दिलवाले हैं. हम सच्चे हैं, हम सच्चे हैं. हम लुच्चे नहीं हैं, हम बिकते नहीं हैं, हम झुकते नहीं हैं, हम रुकते हैं तो बस शिवसेना के साथ में रुकते हैं, उद्धव जी साहब के साथ में रुकते हैं. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. इतका चांगला तुम्ही स्वागत केले. ती स्वागत विसरू नका. पुढचं स्वागत हे असं नाक्या नाक्यावर नुसतं त्यांच्या आगमनाचं स्वागत नसेल, तर ते अमरावती अकोल्यामधील विजयाचं स्वागत असेल. ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. असा शब्द आपल्या वतीने देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सन्मान्य साहेबांच्या स्वागतासाठी मी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांनी स्वागतासाठी स्टेजवर यावं. तसंच महिला आघाडीच्या वतीनं स्वागतासाठी त्यांनी स्टेजवर यावं. नाही, त्यातले महत्त्वाचे जे पदाधिकारी त्यांनी स्टेजवर येऊ. शिव कामगार सेना, हॅलो 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 सर्वांनी शिस्तीमध्ये बाजूला होऊन हे करावं. स्वागत आपण करतोय. महिला आघाडी आपण सर्वांनी एकच वेळ आता स्वागत करायचं आहे. जा जा. शिव कामगार सेना जा ना. तालुका प्रमुखाला येऊ देत नाही. कृष्णा विकास शेळके व सिद्धार्थ सुभाष तायडे व प्रवीणजी हरमकर जो आमचा आरोग्य योद्धा होता, या लोकांनी पण साहेबांचं स्वागत करावं. स्टेजवर ज्यांनी आता झालंय त्यांनी खाली यावं. सर्वांनी स्वागत केलं त्यांनी पटकन खाली यावं. सन्मान्य साहेब आता मार्गदर्शन करतील. माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला आणि तुम्हाला कल्पना आहे की मी बऱ्याच दिवसानंतर अमरावतीमध्ये आलेलो आहे. इतर कोण काय बोलते माझ्यापर्यंत तसं काही पोचत नाही. पण आता अंबादास वगैरे जे बोलले त्यातनं मला असं कळलं की काही बोगस लोक म्हणतात की मी मतांची भीक मागायला आलेलो आहे. अरे जरा थांबा ना, आता गर्दी खूप झालेली आहे. बोगस लोक बोलतायत की मी मतांची भीक मागायला आलेलो आहे. मी मतांची भीकच मागायला आलेलो आहे. कारण मी मतदाराला राजा मानतो. बोगस सर्टिफिकेटवरती पैसे देऊन
मत देणारा गुलाम मी मानत नाही. कदाचित त्यांना आता ही सगळी गर्दी आणि उत्साह बघितल्यानंतर राजकारणामध्ये सलाईन लावण्याची वेळ आली असेल. तसं पाहिलं तर आजचा हा माझा दौरा आहे. दौरा म्हणण्यापेक्षा भेट आहे. ती माझ्या कट्टर शिवसैनिकांना भेटण्यासाठी आहे. आणि साधारणतः माझ्या मनामध्ये जी एक कल्पना होती ती कल्पना हे सगळं दृश्य बघितल्यानंतर आनंद आहे की ती कल्पना मला काय साकारता येणार नाही. आनंद एवढ्यासाठी मला असं वाटलं होतं की एका हॉलमध्ये बसून जर आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलू, कारण आता पक्ष चोरलाय, पक्षाचं नाव चोरलंय, चिन्ह चोरलंय, सोबत राहिले कोण असं त्यांना वाटलं. पण हे आता बघतोय की आता ही जागाच आपली चुकली. कारण आता कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा 4 भिंतीत होऊच शकत नाही. काल पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथे सुद्धा माझा हाच उद्देश होता की प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलावं. तर म्हणता म्हणता छोटी सभाच झाली तिकडे. हे वातावरण आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये. अरविंद सावंत, आपण जे बोललात की काल दिग्रस पासून इथे येईपर्यंत नाक्यावरती आणि छोट्या छोट्या गावात कित्येक लोक, माता भगिनी, आबाल वृद्ध हे तासनतास माझी वाट बघत होते. मी तर काहीच देऊ शकत नाही. आता माझ्या हातामध्ये तर काहीच नाहीये. पण तरी देखील तुम्ही माझ्या सोबत राहिलात. तुम्हाला देव मानायचं नाही तर दुसरं काय मानायचं. फक्त मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना एक विनंती करतोय की आता पूर्ण महाराष्ट्रात तर मी फिरणार आहे. स्वागताला जरूर या, पण कृपा करून गर्दीमध्ये कुठेही मशाल किंवा ओवाळणे ठेवू नका. कारण मला खूप त्याची एक धाकधूक वाटत असते. कारण तुम्ही त्या गर्दीमध्ये सगळी धक्काबुक्की म्हणजे एक अनावर एक उत्साह असतो. त्याच्यामध्ये त्या पेट्टी ती एक ज्योत असते, ती नको कुठल्या आपल्या पदराला लागली कुठे. तर ते कृपा करून ते करू नका. तुम्ही येता हे माझ्यासाठी खूप आहे, खूप आहे. म्हणजे हे भाग्य खुर्चीत बसलेल्या माणसाच्या नशिबी नसतं, ते भाग्य माझ्या नशिबी आहे. आणि हेच तर माझं वैभव आहे. माझ्यावरती टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो, पण मी कोणाची घरं फोडली नाहीत. घर फोडे तुम्ही आहात. मला तुम्ही किती काही म्हणा की मी घरी बसून काम केलं. हो केलं, पण जे मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला घरं फोडून करता येत नाहीये. आणि म्हणून तुम्हाला आता सरकार आपल्या दारोदारी जावं लागतंय. सरकार आपल्या दारी कोण दारात उभंच करत नाहीये. मग अंगणवाडी सेविकांना बोलत आहेत, पोलिसांना सुद्धा आपले गणवेश बाजूला करून साऱ्या वेशात बसा असं सांगितलं जाते असं कळतंय. मग कुठे डॉक्टर्सना बोलत आहेत, त्यांची कामं सोडून जनता म्हणून तुम्ही बसा. ही का वेळ आली तुम्हाला? ही वेळ का आली? आता सुद्धा जे काही वास्तव अंबरस तुम्ही मांडलं मेळघाट, अजूनपर्यंत कोण मंत्री तिकडे गेलाय? कुपोषण हा एक शाप आहे. गरिबी हा एक शाप आहे. गरिबी हा गुन्हा नाहीये. पण मी स्वतः तिकडे मेळघाटामध्ये गेलो होतो. असेल 2004 साली असेल, 5 साली असेल. त्याच्या आधी सुद्धा आपण आदिवासी विभागात काम करत होतो. सुधीर आणि तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण माझ्यासोबत तिकडे आले होते. आपण अगदी नवजात अभ्रकांना वाचवण्यासाठी सुद्धा शिवसेनेकडून ती NICUची युनिट सुद्धा आपण दिली होती. आणि मला आठवतंय आज सुद्धा तुमच्याशी बोलताना मला ती तरुणी आणि तिचं ते नवजात बालक हे डोळ्यासमोर आहे. मी गेलो होतो. मला तर कोणी आदिवासी, एक तर तुम्हाला कल्पना आहे मराठी बोलत नव्हते तेव्हा, आता मला माहिती नाही कदाचित शिक्षण पोचलं असेल. हिंदी बोलत नाहीत, कोरकू भाषेत बोलतात, बरोबर ना? आणि मी गेल्यानंतर त्या बालकावर तिच्या उपचार चालू होते. समोर ती महिला बसली होती, माता तरुण होती. आणि मी बोलतो डॉक्टरशी, ती शून्य नजरेने बघत होती सगळीकडे. मला डॉक्टरने सांगितले, साहेब हिला कल्पना नाही,
ह्या तिच्या बाळावरती जे उपचार सुरू आहेत आणि ते बाळ वाचलंय हे तुम्ही म्हणजे तुमच्या शिवसेनेने दिलेल्या उपकरणामुळे वाचले. मेळघाटमध्ये कुपोषण होतंय, तसंच ठाण्यामध्ये जवारवाडा मोखाडा इथे सुद्धा मी गेलेलो आहे. आणि कुपोषण होतंय म्हणून काय करायचं, सरकारला दोष नाही देत बसलो, सरकार आपलं नव्हतं, पण साधारणतः 1 महिनाभर पुरेल अशी दुधाची भुकटी आणि पाण्याच्या बाटल्या पण त्यानं दिल्या होत्या. हे सत्ता नसताना केलेलं काम आहे. आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडलेत, तुम्हाला माणसं विकत घेता येतात, आमदार वगैरे विकत घेतले जातात असं मी ऐकतोय, पण त्याच पैशातनं ही माणसं वाचवा ना. ते जर का तुम्ही वाचवले तर त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही, मतं सुद्धा तुम्हाला विकत घ्यावी लागणार नाही. पण कामच करायचं नाही, नुसतं हे फोड ते फोड ते फोड ते फोड. आणि मग हा जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, जगातले सगळ्यात, जसं अरविंद तुम्ही म्हणालात, मी तर घरी बसलो होतो तरी सुद्धा त्या सर्वेक्षणामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्र्यामध्ये एक असं माझं म्हणजे तुमच्या सगळ्यांचा मुख्यमंत्री म्हणून नाव येत होतं, तुमच्या सहकार्यामुळे येत होतं. तसंच पूर्ण जगामध्ये नंबर 1चे पंतप्रधान हे आपल्या देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते? शिवसेना फोडली, शिवसेना चोरताय, आज राष्ट्रवादी चोरली, उद्या आणखीन काही चोरतील. बरं, जे काही देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि इतर ठिकाणी काही ठेवायचंच नाही, म्हणजे जे राहिलं ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरून घ्यायचं. का भाजपावर वेळ काय आली? एवढा मोठा पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. पण याचा अर्थ सरळ आहे की 2 शब्द आहेत, त्या 2 शब्दाचा अर्थ हा फार वेगळा आहे. एक आहे तो मस्ती आणि दुसरा आहे तो आत्मविश्वास. भारतीय जनता पक्षाला सत्तेची मस्ती आलेली आहे, पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाहीये. आपण एवढे मोठे झालो, सत्ताधीश झालो, तरी देखील त्यांना अजूनही वाटते, धाकधूक वाटते की आपण निवडून येऊच शकत नाही, म्हणून समोर कोणी ठेवायचंच नाही. सत्तेची मस्ती हीच मी म्हणतोय. मग ईडी लाव, CBI लाव, इन्कम टॅक्स लाव, पोलीस लाव, पोलिसांकडून काही वेळेला निरोप दिले जातात. अरे जर मर्दाची अवलाद असेल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. एक तर राजकारणामधले नामर्द तुम्ही, कधी तुमची ताकद होती? आज अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला हो आहेच, होता नव्हे आहेच, आणि आज संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा शिवसेनेचाच बालेकिल्ला, हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुमचे 2 खासदार होते, कोणी तुम्हाला रस्त्यामध्ये विचारत नव्हतं, तेव्हा या शिवसैनिकांनी तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या आदेशामुळे खांद्यावरती बसून हे महाराष्ट्र फिरवला होता. नुकतीच पंढरपूरची वारी झाली. मी स्वतः पंढरपूरची वारी एकदा एक थोडंसं काही 2-3 किलोमीटर चालत गेलो होतो, पण एरियल फोटोग्राफी केली तेव्हा मी वारी बघितली आणि त्याच्या बातम्या वाचल्यात, फोटो बघतो. अनेक जण, अनेक तरुण आपल्या आईला किंवा वडिलांना खांद्यावरती बसून त्या वारीला नेतात विठोबाच्या दर्शनाला. तसं आपण हे भूत, होय भूत, मानेवरती बसून महाराष्ट्रात फिरवलं होतं. आणि आज तुम्ही आम्हाला राजकारणामध्ये संपवायला निघाला. हे तुमचं हिंदुत्व आहे, ही तुमची नीतिमत्ता आहे, ही तुमची वृत्ती आहे. बरं, एक गोष्ट मला कळत नाही की जे तुमच्या सोबत राहिले, आम्ही तुमच्या सोबत राहिलो होतो 25 वर्ष 30 वर्ष, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. म्हणजे जे तुमच्या सोबत राहिले, तुम्ही अगदी शून्य होता तेव्हा ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, नाही तर अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हाच तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे एकमेव माणूस, हिंदू हृदय सम्राट, तेव्हा जर का आपल्या पंतप्रधानांच्या मागे आत्ताच्या उभे राहिले नसते तर यांचं नाव आत्ता या यादीत असतं का? हा इतरांना विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला तर त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. पण शिवसेना संपून टाकायची आणि ज्यांच्याबरोबर लढलात, ज्यांच्यावरती तुम्ही म्हणजे गेल्या आठवड्यात ज्यांच्यावरती 70,000 कोटीचा घोटाळा, मग बँकेचा घोटाळा, हा घोटाळा, ज्या पक्षावरती तुम्ही आरोप केले तो पक्ष तुम्ही तुमच्या सोबत घेतलात आणि उद्या आता त्यांच्याबरोबर तुमचे फोटो येणार. हे तुमचं हिंदुत्व? मी घरं फोडलोय, घरं फोडतोय, घरं फोडतात म्हणते ते हेच आहेत. हे घर फोडे आहेत, घर भेदे आहेत. कुटुंबामध्ये कलागती लावायची, आरोप करून बदनामी करून टाकायची, कुटुंबावरती कुटुंबाची निंदा नालस्ती करायची, आमच्या कुटुंबावरती वाटेल ते बोलायचं, पण आम्ही तुमच्या कुटुंबावरती बोलायचं नाही. हे कुठलं हिंदुत्व आहे? खोटे नाटे आरोप करायचे. मग एक सांगायचं, त्यांचे जे उपरे, मुद्दामून उपरा शब्द मी वापरतोय, उपरे दलाल
जे सगळ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटलेत, मला एक तरी मराठी माणूस असा दाखवा की जो इतर राज्यात जाऊन या उपऱ्यासारखी दादागिरी तिथल्या लोकांवरती करतोय. आहे या उपऱ्याची दादागिरी आपण सहन करायची कशासाठी? बरं, हा उपरा जाऊन आरोप करणार, ईडी वगैरे त्यांच्याकडे जाणार. हसन मुश्रीफांच्या पत्नीने आक्रोश केला होता की एवढ्या धाडी टाकताय, त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार मारा, ह्या हसन मुश्रीफांच्या पत्नीने आक्रोश केला होता. त्या हसन मुश्रीफ आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. 70,000 कोटीचा घोटाळा त्यांच्या बाजूला बसलेत. आमच्याकडे सुद्धा काल गेलो होतो, त्या खासदार ताईवरती आरोप केले होते, त्या त्यांना राखी बांधतायत, हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मग मला असंच सांगा तरी, आमच्या लोकांच्या मागे जे लागतायत त्यांना मी सगळ्यांना ह्या उपऱ्या दलालाकडे पाठवायचंय की बाबा तू आम्हाला औषध तरी सांग, तू आमच्यावर खोटे आरोप करतोय, तसे हे सुद्धा आरोप खोटे होते का केवळ आणि केवळ तुमच्या पक्षात आले म्हणून ते गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले, हे तरी सांगा मला. काय शिंपडताय, काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडताय का? कसे स्वच्छ झाले ते? का त्यांच्या चौकशा थांबल्या? कोविड काळाचा जो उल्लेख सातत्याने केला जातो आणि मला महाराष्ट्रातली जनता कुटुंब प्रमुख मानते, हेच त्यांच्या पोटात दुखते. अजूनही त्यांना कोणी हिंदू हृदय सम्राट मधला ही सुद्धा कोणी बोलत नाही, हेच त्यांच्या पोटात दुखतंय. म्हणून ते हिंदू हृदय सम्राटांची प्रतिमा खराब करायची, त्यांना बदनाम करायचं. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही मला मानता, माझी प्रतिमा खराब करायची. मुंबई महापालिकेमध्ये कोविड काळात घोटाळा. मुंबई महापालिकेत जर तुम्हाला घोटाळा शोधायचा असेल तर देशातल्या प्रत्येक राज्याचा आणि प्रत्येक महापालिकेतला घोटाळा तुम्ही शोधा आणि PM केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हे तुमचं हिंदुत्व? हे नाही आमचं हिंदुत्व. जे असेल ते खुलेआम, याला म्हणतात हिंदुत्व. जसा जो उल्लेख महाराणा प्रतापाचा झाला, अरे खुलेआम लढला माणूस, तो वीर होता. जो वीर असेल त्यांनीच बोलायचं गर्व से कौम हिंदू है. चोर लुटेरू आणि नामर्दांची ती लायकी नाही की गर्व से कौम हिंदू बोलायची. आज तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे जमलेला आहात. ही जाहीर सभा नाहीये म्हणून मला नुसतं जाहीर सभेतलं भाषण इकडे करायचं नाही. मला तुम्ही सोबत राहिलेला आहातच, पण उद्याची निवडणूक ही अशीच नुसती वातावरणावरती नाही जिंकायची, खरं खोटं करून मला जिंकायची आहे. आणि म्हणून मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे. तुम्ही गावातनं आलेले आहेत ना, सगळ्या अमरावतीतनं वगैरे आलेले आहेत. काही शेतकरी असतील, शेतकरी आहेत कोणी इकडे? शाबास. काही कामगार असतील, कामगार आहात तुम्ही काही इकडे? महिला तर आहेतच इकडे, युवक काही आहेत. थांबा, तुम्ही वाकू नका दादा, कठेडा छोटा आहे, तुम्ही बसा, मी बोलतो. मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे. हे नाही, एक मिनिट, हे मी तुम्हाला बोलतोय तेव्हा तुम्ही बोलताय, बरोबर आहे. पण एक गोष्ट तुम्ही पाहिलीत का? तुमच्या गावामध्ये पेट्रोल पंप आहेत? हां, येता जाताना हायवेवरती होर्डिंग लागतात. त्या होर्डिंगवरती आणि पेट्रोल पंपावरती मुंबईमध्ये तर लागलेत माननीय पंतप्रधानांचे फोटो आणि उज्ज्वला योजना लागलेत. किती गावात लागलेत? सौभाग्य योजना, एवढ्या कोटी महिलांना त्याचा लाभ मिळाला. उज्ज्वला योजना, एवढ्या कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाला. अमुक योजना, एवढ्या कामगारांना त्याचा लाभ मिळाला. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा हे होर्डिंग आपण गावात बघतो तेव्हा अजूनही सर्वसामान्य जनतेचा सरकारवरती नसला तरी सरकारी जाहिरातीवरती विश्वास आहे. आणि मग जेव्हा पंतप्रधानांचा फोटो असतो की एवढ्या लाख भगिनींना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला. मी छोट्या गावातला असतो, मी काय विचार करतो, अरे माझ्या गावात नाही मिळाला, पण पंतप्रधानांचा फोटो म्हणजे बाजूच्या गावात नक्की मिळाला असेल. बाजूच्या गावाला काय म्हणतो, अरे माझ्या गावात नाही मिळाला पण पंतप्रधानांचा फोटो आहे, ते काय खोटं बोलतील, पण पुढच्या गावात मिळाला असेल, आहे ना. आणि एक वातावरण असं तयार होतं की देशभरामध्ये एवढ्या कोटी लोकांना लाभ मिळाला आहे, आज नाही तर उद्या. जसं पूर्वी एक महाराष्ट्र राज्य लॉटरीचं एक जाहिरात यायची, महाराष्ट्र राज्य लॉटरी का फल आज नाही तो कल. तो कल कधी यायचाच नाही, नुसता कलकलाट व्हायचा की आज सुद्धा तिकीट काढलं, अरे पैसे गेले, उद्या काढलं पैसे गेले. तसंच हे चालू आहे. आज मत दिलं फुकट गेलं, उद्या दिलं फुकट गेलं. तुम्ही आता या गोष्टीला आता हात घातला पाहिजे. जसं तेव्हा एक 14 साली असं म्हटलं जात होतं की चाय पे चर्चा, हा शब्द खूप लोकप्रिय झाला होता. चाय पे चर्चा, काय चर्चा झाली, त्या चहात साखर होती का काय होती काही माहिती नाहीये, पण साखरेच्या ऐवजी काय टाकलं त्याच्यामुळे लोक असे भारावून गेले की आपलं संपूर्ण आयुष्य हे मताच्या रूपाने त्याने देऊन टाकलं त्यांनी. आता तुम्ही एक काम करायला पाहिजे, जशी त्यांनी चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही सगळीकडे चर्चा केली पाहिजे. टपरी पे चर्चा, पान ठेले पे चर्चा, शेताच्या बांधावरची चर्चा, सलूनमध्ये चर्चा,
एस.टी. स्टँडवरती चर्चा, रिक्षा स्टँडवरती चर्चा आणि सगळ्यांनी पारावरती चर्चा आणि सगळ्यांनी महिला असतील त्यांनी महिलांच्या योजना घेऊन जायचं आणि गावातल्या महिलांना विचारायचं, ताई ही योजना सरकारची मिळाली का ग तुला? त्यावेळेला असं एक भासवलं गेलं होतं की गरिबांच्या घरामध्ये अजूनही चूल पेटवावी लागते, त्यांना चुलीतनं जो धूर येतो त्यांची फुफ्फुसं निकामी होतात. हे खरं आहे. पण म्हणून आम्ही गॅस सिलेंडर एवढ्याला देऊ, आम्ही काही गॅस सिलेंडर फुकट देऊ, पहिला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये वाढतच चालले. म्हणजे मला एक ते मोदीजींचं भाषण आठवत आहे. त्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं त्यावेळेला की पेट्रोल के दाम नीचे जा रहे की ऊपर जा रहे, दाल का दाम नीचे गया की ऊपर गया. आमच्याकडे बिचारा वरती जातो तो फक्त शेतकरी येतो, त्या सगळ्या याला कंटाळून स्वतःहून आत्महत्या करून टाकतो आणि ह्यातनं सुटका करायला म्हणून तो जातो. ह्याला सुद्धा त्यांच्या लेखी काही किंमत नाही आहे. आज देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यवतमाळमध्ये गेलो तिथे सुद्धा पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला, इथे सुद्धा तोच प्रश्न आहे. विदर्भात, मराठवाड्यात, सगळीकडे आज सुद्धा आत्महत्या का होत आहेत? बसल्यात ना तुम्ही इकडे एवढे घट्ट. आहे ना त्रिशूळ, पण त्या त्रिशूळाला 3 टोकं आहेत. जर खोटं बोलला तर ती बोचतील कुठे मला सांगता येत नाही तुम्हाला. त्रिशूळाची 3 टोकं आहेत आणि त्रिशूळाचा अपमान करू नका. भगवान शंकराने आमच्या आई भवानीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. महिषासुराचा वध सुद्धा त्याच त्रिशूळाने त्या आई भवानीने केला होता. ते त्रिशूळ आहे. तुमची आज एकाची 3 तोंड झाली, 10 तोंड होतील, पण एकच रामबाण तुमची ते रावणाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आज चोरा आमची शिवसेना. हे का करतायत? कारण शिवसेना एक कडवट हिंदुत्ववादी पक्ष, पण आमचं हिंदुत्व कसं आहे तुम्हाला माहिती आहे? आमचं हिंदुत्व हे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं नाही आहे. हे शिवसेना प्रमुखाने आणि माझ्या आजोबांनी सांगितलेलं हिंदुत्व आहे. या भाजपाकडनं आम्ही हिंदुत्व शिकलेलं नाही आहोत. मुंह में राम आणि बगल में छुरी हे आमचं हिंदुत्व नाही आहे. तर हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. त्यांचं हिंदुत्व हे मुंह में राम आणि बगल में छुरी, तर आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हे आमचं हिंदुत्व आहे. काय म्हणे सांगत होते, राष्ट्रवादीला आणि अजितदादांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही तिकडे गेलेलो आहोत. भुजबळांबद्दल बोलताना म्हणत होते जे बाळासाहेबांना अटक करायला निघाले होते, अरे त्याच्यानंतर भुजबळांनी घरी येऊन माफी सुद्धा मागितली होती, सगळं मिटलं होतं. पण त्यांच्या मांडीला मांडी लावून 2.5 वर्षांना कळलं नाही बाजूला कोणाची मांडी आहे. 2.5 वर्षांचा साक्षात्कार झाला. रात्री म्हणजे मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो, आणि हे सत्य आहे की त्या काळामध्ये मी काही जणांना भेटू शकत नव्हतो, कारण आज तुमच्यासमोर मी उभा आहे तेव्हा माझ्या हाताची बोटं सुद्धा हलत नव्हती. खांद्यापासून खालपर्यंत मी पूर्ण निश्चल झालो होतो. आता तेव्हा यांनी राज्य सांभाळायला पाहिजे होतं, माझा पक्ष सांभाळायला पाहिजे होता, पण रात्रीच्या गाठीभेटी करून यांनी मला खुर्चीतनं खाली खेचण्याचा केला. हा एवढा नीचपणा हा हिंदुत्वामध्ये बसतो. पण तेव्हा 2.5 वर्ष भुजबळ बाजूला बसले होते, याने दिसले नाहीत. मग तेव्हा जर का मी बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, तर आज तुम्ही कशाला काय लावून बसलात भुजबळांच्या? नाही कशाला काय, म्हणजे डोक्याला डोकं, खांद्याला खांदा, हाताला हात, बोटाला बोट, असं मला म्हणायचंय. आणि अशी आता हे सगळं झालेलं आहे ना, मला ह्याच्यामध्ये खरंच दया कोणाची येते माहिती आहे तुम्हाला? कोणाची दया येत असेल मला? मला खरंच दया येते ते भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची, निष्ठावंत कार्यकर्त्यांची. आणि काल मी सहज आठवण आली म्हणून एक यूट्यूबवरती बघत होतो, सामना पिक्चरचं एक ते गाणं आहे. कोणतं गाणं? कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. हे विचारे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते कोणतं ओझं घेऊन जातात आणि ते ओझ्याखाली, आणि त्याच्यात पुढचं वाक्य आहे, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून. यांनी अक्षरशः भाजपा रुजवण्यासाठी झिजले. मला आदर आहे त्यांच्याबद्दल. RSSच्या सुद्धा त्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे. कारण मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघतोय, त्रिपुराचे असतील, त्यावेळेचे आणखीन काही असतील, अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला लोक तुडवायचे, तरी सुद्धा हे राहिले आणि त्यांनी तिकडे भाजप रुजवली. पण रुजवल्यानंतर तिकडे आसाममध्ये त्या बिश्वाला घेतलं, इकडे यांना घेतलं, तिकडे त्यांना घेतलं. अरे ह्या सगळ्या दरडीखाली म्हणजे हनुमान चालीचं पठण करा, पण तो जो काय द्रोणागिरी आहे, तो द्रोणागिरी हनुमानाच्या हातातला वेगळा होता आणि ह्यांच्या हातातला जो द्रोणागिरी आहे उपऱ्यांचा, त्याच्या ओझ्याखाली तुम्ही दबून जाताय, हे तरी तुमच्या लक्षात येतंय का?
हे तरी तुमच्या लक्षात येते का? भाजपचा चांगला मोठा कार्यकर्ता आहे, कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री अमुक अमुक त्यांना शाल श्रीफळ, माननीय उपमुख्यमंत्री अमुक अमुक त्यांना हे, मंत्री अमुक अमुक त्यांना हे, आणि मग अरे भाजपवाले कुठे ते काय सतरंजीच्या खाली गेलेत. तुमच्या आयुष्याच्या सतरंजा करून टाकल्यात, त्याच्या उरावरती हे सगळे दहीहंड्यांची सत्तेची बांधतायत. जी सत्ता तुम्ही भोगताय त्या सत्तेचे काही शिंतोडे तरी माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना मिळणार आहेत की नाही, हे मी तळमळीने बोलतोय. कारण हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर मी एवढा नीच आणि विकृत नाही आहे की कोणी एकेकाळी जे तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून गाव पातळीवरती वाड्यापाड्या वस्त्यामध्ये जे फिरले त्या कार्यकर्त्यांची आज जी काय अवस्था झालेली आहे ती अवस्था कोणी केली. आणि मग सत्ता 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 असते तरी काय, आणि सत्तेतनं तुमचं कुपोषण होतंय आणि बाकीच्यांना अजीर्ण होतंय हे त्यांच्या लक्षात येणार आहे की नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुपोषण होतंय आणि नको त्यांना म्हणजे अजीर्णाची ढेकरं होत आहेत, पण जेवढा मोठा ढेकर तो ह्यांना प्यारा. किती भ्रष्टाचार केलाय, नाही एवढ्या केलाय रे, तू काय लायकीचं नाही, 1000 कोटीच्या वर असेल तरी ये, उद्या तुला पद देतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आता पूर्वी रामदास स्वामी जसं म्हणायचे ना, मराठ्यात येतो का मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसा भारतीय जनता पक्षाचा आता एक अजेंडा आहे, भ्रष्ट येतो का मेळ व्हावा, भाजपा पक्ष वाढवावा. कोणाच्या कर्तृत्वाची काहीही किंमत नाही. सगळे म्हणजे जे मी मुंबईत म्हटलं ना, मुंबईमध्ये ते भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, अमरावतीत फिरत असेल नसेल माहित नाही, दिसला भ्रष्टाचारी काही टाकला आतमध्ये, तो कुत्रा तरी इमानी असतो. पण इकडे हे गल्लोगल्ली फिरतायत, जो भ्रष्टाचारी दिसेल त्याच्यावरती आरोप कर, टाक गाडीमध्ये, आरोप कर, टाक गाडीमध्ये, आणि मग लॉन्ड्रीमध्ये धुवून साफ. नवीन वॉशिंग पावडर नव्या ब्रँडची काढली की काय, निर्मा होती तशी जो नवीन काहीतरी काढलेली आहे, त्या वॉशिंग पावडरचं नाव तुम्हाला माहिती काय असेल ते असेल. पण ही जी वॉशिंग पावडर आहे ही त्या पावडरच्या फॅक्टरी सकट आपल्याला आता गाडावीच लागेल. कारण मला चिंता भाजपाची नाही आहे, जसं त्यांना चिंता म्हणजे सगळं काढून घेतलं तुम्ही तरी देखील. अरविंद तुम्ही म्हणाल तसं संताजी धनाजी तर खूप मोठे होते हो, माझी काय लायकी आहे, पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे, नड्डा सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात, हे सुद्धा उद्धव ठाकरे. का उद्धव ठाकरेला घाबरता एवढे? मी कोण आहे आज? माझ्याकडे ना पक्ष ना चिन्ह ना काही, माझ्या हातात तर काही नाहीये. म्हणजे जे होतं ते तुम्हाला देऊन टाकलं आज, आणि तुम्ही गेलात, पण आज माझ्या हातात काही नसताना हे सगळे माझ्या सोबत आहेत. बरे यांना सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की आज माझ्याकडे काही नाहीये, पण आज माझ्या हातात काही नसल्यानंतर माझ्या हातामधली जी ताकद ही आहे ती तुम्ही आहात. माझ्या हातात ताकद देणारी तुमची शक्ती आहे. ती तुमच्या रूपामध्ये जे गल्लोगल्ली किंवा नाक्यानाक्यावरती स्वागत होत आहे ते नुसतं स्वागत तुमच्याकडनं नाही होत आहे, ती मी असं म्हणतो आई जगदंबा तुमच्या रूपामध्ये माझ्यासोबत आलेली आहे. आणि मध्ये मध्ये काही जणांना 2019च्या उचके येतात, मग पुण्यात येतात, मुंबईत येतात, बाहेरून येतात आणि बोलतात की 19 साली असं काही ठरलंच नव्हतं 2.5 वर्षाचं. अरे मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतलेली आहे आणि मी हिंदू आहे. पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव मानणारा मी आहे. त्याच्यामुळे आई वडील मला देवासारखे आहेतच, कारण देव मला मी तुमच्या रूपात बघतोय. पण पहिलं मला आणि आपल्याला सगळ्यांना देवाचं दर्शन झालं ते आपल्या आई आणि वडिलांच्या रूपात. तेच आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गुरु आणि सगळ्यात मोठे देव. त्यांची शपथ मी आमच्या दुसरं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शिवतीर्थावरती घेतली होती की होय हे असंच ठरलं होतं. ज्या वेळेला शिवसेना प्रमुख मी बघत होतो की त्यांची तब्येत थोडी खालावते, तेव्हा मी स्वतः त्यांचा हातात हात घेऊन वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि म्हणूनच नाही तर मला काय आशा नव्हती की मला मुख्यमंत्री व्हायचंय. अरे मला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुम्ही कधी कराल, पण मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. तर माझं शिवसैनिक, आणि हे मी अमित शहाना सांगितलं होतं, ऐसा कुछ हुआ नाही. म्हणून मी काल पोहरादेवीची पण शपथ घेतली, आई जगदंबेची शपथ घेतो. आणखीन कसली शपथ घेऊ? दिलेलं वचन मोडणं. नुसतं हनुमान चालीसा पडू नका, ते आहे ना, प्राण जाय पर वचन न जाय, त्यातलं एक तेवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी बाकी हनुमान चालीसा किंवा रामाचं चरित्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्राण जाय पर वचन न जाय. शिकायचं काय तर हे आमचं हिंदुत्व आहे. प्राण गेला तरी 72. जे मला शिवसेना प्रमुख सांगायचे की उद्धव एक लक्षात ठेव, कधी कोणाला शब्द देशील, एकदा 10 वेळा नाही, 1000 वेळा नाही, लाख वेळा विचार कर, पण शब्द दिलास तर काय वाटेल ते हो रे, शब्द मोडायचा नाही.
आज तुम्ही वाटेल ते शब्द देत चाललेला आहात. नुसतं घ्यायचं कवेत आणि अफजल खानासारखी मिठी मारून पाठीकडनं वार करायचा, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व असं स्वच्छ आहे, साफ आहे, स्पष्ट आहे. आणि म्हणून मला भारतीय जनता पक्ष हे सगळ्यांना एक दिवस जावंच लागणार. निसर्ग हा असा आहे, कोणाचं वाईट व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, पण सगळ्यांना एक दिवस जावंच लागतं. पण ते गेल्यानंतर पाठी काय सोडून जातात, पाऊल खुणा की ज्याच्यावरनं पाठची पिढी चालणार आहे, ती पाऊल खूण जी हे टाकतायत ना, ती धोकादायक आहे. मग तुम्ही मत कोणालाही द्या, पण सरकार आमचंच येणार. म्हणून मी जे सातत्याने सांगतो की पूर्वी सरकार हे मतपेटीतून यायचं, आता सरकार हे खोक्यातून येते. घ्यायचं कोणी आलं आणि असं जर का झालं तर उद्या म्हणजे यांच्यानंतर उद्या कोणी पैसेवाला येईल, दाऊ देईल, कोणी येईल, दमदाट्या करेल, पैसे देईल आणि सरकार स्थापन करून आपल्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होईल. ही पद्धत आणि हा पायंडा आपल्याला मोडायचा, हा पायंडा चिरडायचा आहे आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे. पुन्हा म्हणजे उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, वो बढ़तो, आगे बढ़कर करू क्या, तर करने का ये है, हे तुम्हाला मान्य आहे का? हे करायचं आहे, हे व्रत आहे, हे कदाचित हा वसा छत्रपती शिवरायांनी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत. परीक्षा ते घेत आहेत की अरे मी माझं आयुष्य जे वेचलं ते कोणासाठी वेचलं, का नुसतं दगडावरती बियाणं फेकलं आणि ते वाया गेलं, तसं नाहीये. बियाणं त्यांनी जे फेकलं ते बोगस बियाणं नव्हतं, ते दमदार बोगस होतं, ते गेलं. आज पुन्हा नांगरू. नितीन देशमुख मध्ये म्हणालेत ना, नितीन देशमुख खरंच कौतुक आहे, सगळेच जे सोबत राहिले त्यांचं कौतुक आहे. अगदी अरविंद सावंतांचं पण कौतुक आहे, कारण ते मंत्री होते. इकडे मंत्री होण्यासाठी मारामाऱ्या चालतायत. अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते आणि जेव्हा मला कळलं की हे आता आपल्याला फसवत आहेत, मी अरविंदना सांगितलं, अरविंद राजीनामा द्यायला लागेल. अरविंदनी एकच फक्त शब्द उच्चारला, येस सर. माझं काय चुकलं, मी काय केलं, एवढ्या वर्षाचा मी शिवसैनिक आहे, जुना कार्यकर्ता आहे मी. आता शिवसेनेला काही जण असं म्हणतात, शिवसेनेला 56 वर्ष झाले तरी 60 वर्षाचा मी शिवसैनिक आहे, असू शकतात. पण नितीन देशमुख तुम्ही जे बोललात की शेवटी तुम्ही काय केलं, वरचे तुम्ही आमचे शेंडे बुडके कापून नेलेत ना, पण जमीन आमची आहे. जमीन आमची आहे, पुन्हा नांगरून टाकू. आणखीन जे काय गद्दारीचं तण अजूनही माझ्या शेतात असेल, उपटून टाका. ज्यांना जायचं त्यांनी जा. माझी शिवसेना, मला गटात नाल्यासारखी नाही करायचंय. आणि जशी तिथे इकडे कोविडचा घोटाळा काढताना जशी तिकडे तुम्ही गंगेत प्रेतं फेकलीत आणि गंगा मलिन करून टाकली, तशी मला शिवसेना मलिन करायची नाहीये. दुसरे राजकारणामध्ये संपलेली लोक मला माझ्या पक्षात घेऊन शिवसेना मळून नाही टाकायची. पण इतर राज्यामध्ये जे घडलं, इतर राज्यात कोविड काळात जे घडलं, ते आपल्या काळात आपल्या राज्यात मी होऊ नाही दिलं. अजूनही इतर राज्यामध्ये मग व्हेंटिलेटर तुम्ही कुठून वाटले, ते बिघडलेले व्हेंटिलेटर कसे आणलेत, पैसा कोणाचा घेतला, काही माहिती नाहीये. पण इतर ठिकाणी मैदानामध्ये चिता पेटल्या होत्या, कुटुंबाचा एवढी वाईट परिस्थिती होती की त्या राज्यांमध्ये त्या शवावरती अंत्यसंस्कार सुद्धा नीट होत नव्हते. तशी विटंबना किंवा अवहेलना मी महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा शवाची दुर्दैवाने ज्यांचे मृत्यू झाले त्यांची होऊ नाही दिली. हे तुमच्या पोटात दुखते त्यांच्या, म्हणून ते चालले. पण या पोटदुखीवरती सुद्धा इलाज हा माझ्यासोबत बसलेला आहे. तुम्ही त्यांच्या पोटदुखीवरचा इलाज आहात. आणि म्हणून तुम्ही सगळे कार्यकर्ते, मी जे तुम्हाला सांगितलं की सगळीकडे चर्चा सुरू करा, पहिल्या केंद्राच्या योजना घ्या. बरं, एक बरं झालं, कर्जमुक्ती साधारणतः ही फसवी असते. म्हणजे जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा काहीतरी टाकायचं की आम्ही देशात समान नागरी कायदा करू, बसा गोंधळ घालत, आणि त्याच्यात निवडणुका आम्ही जिंकून मोकळे होतो. निवडणुका तोंडावर आल्यानंतर जसं तेव्हा आता सोबत आहेत म्हणून काही वेळेला पंचायत होते, सुशीलकुमार शिंदेनी केलं होतं, 0 रकमेची वीज बिलं, आणि मग विलासराव देशमुख आल्यानंतर वीज बिलं सुरू झाली. तसं यांचं असतं की निवडणुका जवळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. समजा मी नुसती ती घोषणा करून राहिलो असतो आणि आज ह्यानी नादानाने माझं जे आपलं सरकार पाडलं असतं, मी कर्जमुक्त करू शकलो असतो, कोणाचं नुकसान झालं असतं. पण मी उघड सगळ्यांना विचारतो, इकडे तुम्ही शेतकरी काही आलात की आपण जी कर्जमुक्ती केली, हा पश्चिम विदर्भामध्ये थोडीशी खोळंबली होती कारण कोविडचं संकट आलं आणि आपली अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण तरी देखील कमीत कमी प्रश्नात मी कर्जमुक्त शेतकऱ्यांना केलं की नाही हे तुम्हाला सुद्धा विचारतो. संकट काळात हो मी घरी बसून होतो, पण
पण संकट काळात तुम्हाला आधार दिला होता की नव्हता? सततचा पाऊस होत होता तेव्हा सुद्धा देत होतो की नव्हतो? सगळीकडे कामं करत होतो, सगळीकडे कामं करत होतो. पण आता हा जो फरक आहे हे लोकांना सांगणे तुमचं काम आहे. कारण जसजशा निवडणुका जवळ येतील तसं राम मंदिर का निर्माण. काल मी आल्यानंतर टीव्हीवरती बातम्या बघत होतो, 2024 का एजेंडा तय हो गया. क्या हो गया? केदार, काशी आणि राम मंदिर. राम मंदिर भाजपा नाही बांधत आहे. राम मंदिरचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आम्ही सांगत होतो खास कायदा करा आणि राम मंदिर बनवा, हिम्मत झाली नाही. पण सुप्रीम कोर्टाने तो केला म्हणून हे बांधतायत. काय उपकार नाहीत करत आपल्यावरती. अभिमान आहे, राम मंदिर व्हायला पाहिजे हा आमचा प्रश्न होताच. पण जेव्हा त्याचा लढा सुरू होता आणि दंगली पेटल्या होत्या तेव्हा आता सगळे छाती काढून पुढे येणारे हिंदुत्ववादी तथाकथित बेगडी हे कुठे लपून बसले होते. म्हणजे गणपतीच्या समोर उंदीर असेल, तो उंदीर बाहेर होता कारण त्याच्या बिळात हे घुसले होते. तेव्हा उंदीर आले का उंदीर मामाला विचारलं, अरे दादा तू बाहेर का? तुला काय करू, माझ्या बिळात भाजपवाले घुसलेत. तर आत्ता तुम्ही बाहेर आलात, पण तेव्हा फक्त एकमेव म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात, ते म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची साथ सोबत माझ्याबरोबर असल्यानंतर तुम्ही चिन्ह काढा, हरकत नाही. पण माझ्या पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल की उद्या वडिलांचं नाव बदला, तू स्वतः पाहिजे तर मी म्हणेन तू बदल, मी नाही बदलणार. तसं माझ्या पक्षाचं नाव बदलता येणार नाही, कारण माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही, अजिबात नाही. निवडणूक चिन्ह ठीक आहे, मतांच्या टक्केवारीप्रमाणे जे काय होईल ते आम्हाला मान्य आहे. पण तुमचे भलते सलते अधिकार आम्ही मानणार नाही, तुमची दादागिरी आम्ही मानणार नाही. म्हणून आम्ही त्याच्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहे. तर ही लढाई एका बाजूला चालू राहील, पण ही ज्याला तळागाळातली लढाई म्हणतात ती तुम्हाला लढावी लागणार आहे. कारण मी तुमच्याशी बोलू शकतो, प्रत्येक गावामध्ये जाऊ शकत नाही, प्रत्येक गावात जाऊन वाड्या वस्त्या पाड्या आणि शेताच्या बांधावरती मी बोलू शकत नाही. हे माझ्या वतीने काम तुम्ही करायचं आहे. हे तुम्ही करणार आहात? नाही, नुसतं हो नाही, अत्यंत प्रामाणिकपणाने. म्हणजे सगळ्या सरकारी योजना कशा फसव्या आहेत, सारख्या बोगस आहेत, त्या सगळं सांगण्याचं काम. हां, काही झाल्या असतील, आनंद आहे. जसं पंतप्रधानांची एक ती योजना आहे, हर घर नल से जल, चांगली योजना आहे. पण कोणाच्या नळामधनं कोणाचं पाणी, कुठलं पाणी कोणाच्या घरात गेलंय हे आपल्याला शोधावं लागेल आता. तर ह्या सगळ्या घोषणांचा आता म्हणजे आता अजूनही पाऊस पडत नाहीये. माझा विदर्भातला शेतकरी, सगळीकडचा शेतकरी थोडा हवाल दिलाय. तिकडे उत्तर भारतामध्ये पूर आलेला आहे, पण अजून इकडे तसं म्हणावं तसं पाऊस नाहीये. पण घोषणांचा पाऊस खूप आहे. रोज मंत्रिमंडळामध्ये 10 निर्णय, 50 निर्णय, इतके निर्णय. पाऊस पडतोय, अंमलबजावणी कुठे? तर हा जो बोगसपणाचा जो बुरखा आहे हा तुम्हाला फाडावा लागेल. आणि मला खात्री आहे आज ज्या परिस्थितीत तुम्ही माझ्यासोबत एवढ्या निष्ठेने आणि जिद्दीने राहिलेले आहात, जे मी सांगतोय ते तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास जो भाजपात नाही तो माझ्यामध्ये आहे. तुम्ही माझा आत्मविश्वास आहात. माझ्या डोक्यामध्ये त्याही वेळेला मी मुख्यमंत्री होतो म्हणून मस्ती गेली नव्हती, आज तर नाहीच आहे. कारण मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, दिवस येतात दिवस जातात, सत्ता येते सत्ता जाते, पण नेहमी सगळ्यांशी नम्रपणाने वाग, नम्रपणाने वाग. तसा मी तुमच्याशी वागतोय. म्हणून माझ्यामध्ये आहे तो सार्थ आत्मविश्वास आहे. कारण हेही वाक्य मला त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला मरण नाही. आणि तो आत्मविश्वास माझ्यासोबत आहे. म्हणून मला समोरच्या संकटाला घाबरण्याची अजिबात भीती वाटत नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि आपण आहोत. आपल्याला महाराष्ट्र सांभाळायचा आहे आणि तो महाराष्ट्र आज आपल्याकडे एका आशेने बघतोय. त्या महाराष्ट्रासाठी ही सगळी वाईट प्रथा पाडणारी सरकार आणि ही वृत्ती ही ह्या राजकारणामध्ये चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही एकच शपथ आई जगदंबेच्या चरणी घेऊन आपण कामाला लागूया. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्वांनी खाली बसून राहावं. थोडा पक्षप्रवेशाचा आपण एक कार्यक्रम घेतोय. प्राथमिक स्वरूपात प्रफुल्ल भोजने, हाजी जफर शेख, शेख मतीन, शेख अर्पणा तेलगोटे या चौघांनी स्टेजवर यावं. त्यासोबतच कृष्णा विकास शेळके याला गोल्ड मेडल भेटलं आहे आणि सिद्धार्थ सुभाष तायडे व प्रवीण हरमकर यांनी स्टेजवर यावं. साहेब त्यांचं स्वागत करतील.
आणि नंतर आपण सर्वजण राष्ट्रगीत म्हणणार आहे आणि मग आपण इथून जाणार आहोत. तेल्लाऱ्याचे माजी नगराध्यक्ष त्यांनी पण स्टेजवर यावं. प्रफुल्ल भोजने, हाजी जफर शेख समाजवादी पार्टीतनं आले आहेत, शेख मतीन शेख चिखलदरा, अर्पणाताई तेलगोटे माजी नगरसेविका यांनी स्टेजवर यावं. यांच्यासोबतचे कार्यकर्ते त्यांनी खालीच थांबावं आणि यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. श्याम राऊतांनी पण स्टेजवर यावं. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. एक साथ सावधान, राष्ट्रगीत सुरू कर. जनगण भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ आमे जागे, तब शुभ आशीष मांगे, गावे तब जय गाता. जन फलदायक जय है भारत भाग्य विधाता. जय है जय है जय है जय 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 है भारत माता की.